काय आता हे शेतकऱ्याचं म्हटलं का नाही मोठी पंचायतच आहे. रानडुकरं हे रोईन हरणं याच्या लयच त्रास देऊ राहिला ना शेतकऱ्याले. आता याचं काही ना काही बंदोबस्त लावायला पाहिजे ना यानं शासनानं, नाही का? याचं काहीतरी इलाज व्हायला पाहिजे ना. आता काय अशानं जर हे झालं तर माणसानं काय करावं सांगा बरं. काही दगाफटका बसला तर आता तुम्ही काहीच वेळ लावू नका. तुम्ही लवकरात लवकर जा बाजूनं एक्सरे काढून आणा फटकन आणि बस पुढचा इलाज आपण लवकरात लवकर सुरू करून देऊ. चला जा लवकर. हां शांताराम भाऊ, काय म्हणते तब्येत गिब्येत जमली ना? आता आलो मग आम्ही तुमच्या भेटीले. हो मोठे भेटीले आले. 5 रुपयाचा पार्लेचा पुळा आणला असं, याच्या पुढ्याला काय आहे? हो बरं झालं बाबा, एक एक भेटून जाऊ राहिले लोक. लय चांगलं वाटलं लागलं ना. नाही तर कोण येते बाबा कोणाच्या भेटीले. सरे लोक भेटू भेटू जाऊ लागले हो त्याले. हो आता जरा कोरोना कमी पडला ना म्हणून येऊ राहिली, नाही तर मग तर लेकाची मेलत येत नाही कोणी. हो आपण तर बस ठरवलंच होतं याचं म्हणजे याचं काही हो तिकडे. बिलकुल शांताराम भाऊच्या भेटीशिवाय आपल्याला गमेच नाही ना. 3 दिवस झाले मला गमे नाही. हो का सांगू राहिला 3 दिवसात एकानं लेकानं अर्धा किलो पावर शेप नाही आणलेले का ना. सगळे लेकाचे चालले ते क्रॅक जॅकचे आणि ते पार्लेचे 5 रुपये पुढे घेऊन लेकायची. चला बा बरं वाटलं आता शांताराम भाऊची तब्येत जमली. चला आता आम्ही निघतो मग. आता आम्ही जरासं ते जरा अयाला आल्या म्हणते ना, ते अयाचं औषध पाहतो जरा येतो मग. हा अरे लेकायची हे औषध घ्यायसाठी आले ते नाही पाय. एका कामात 2 कामं बरोबर आहे. चला जा रे बा जा. येईन तर पुढे नाही आणला लेकानं बिस्किटचा. अशी पाहिजे माणसाची किंमत. पहा बरं किती लोक भेटून येऊ राहिले. हो पण बा शासनाने या रानडुकराचं रोयाचं आणि या हरणाचं काय आहे तर बाबा काहीतरी सोय लावा बाबा. हे आमच्या शेतकऱ्याचं जीवन मोठं मुश्किल झालं ना.